नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेखर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओचं टायटल पण तुम्हाला नक्कीच कळलं असेल। आपला जो व्हिडिओ असणार आहे खूप महत्त्वाच्या टॉपिकवरती आहे। मला खूप जण विचारत असतात, दादा आम्ही जेव्हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो आम्हाला ऑडिओचा खूप प्रॉब्लेम होतो, आम्हाला ऑडिओ मिक्सिंग करता येत नाही, त्यासाठी काही सोल्युशन घेऊन ये। तर त्यासाठीच हा स्पेशल असा व्हिडिओ आणि मी घेऊन आलेलो वायरलेस माईक तुमच्या अँड्रॉइड फोनला। आणि हा जो तुम्ही यूज केला तर खूप सोपं काम आहे तुमच्यासाठी घेऊन आलं। बघा, गिरनॉरो कंपनीचा वायरलेस माईक आहे, बघत असाल तुम्ही इथे। आणि याची प्राइस खूप अफोर्डेबल आहे, खरं सांगतो। या प्राइसमध्ये तुम्हाला असा बेस्ट क्वालिटीचा वायरलेस माईक कुठंच भेटणार आहे आणि तोच तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। हा व्हिडिओ स्पेशल असणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण या माईकबद्दल बोलणार आहोत, ह्याचा वापर कसा करायचा, ह्याचा बॅटरी बॅकअप किती आहे, रेंज किती आहे आणि कुठल्या फोनला आपण यूज करू शकतो आणि याची प्राइस किती आहे ते महत्त्वाचं आहे। ज्या प्राइसमध्ये तुम्हाला हा वायरलेस माईक भेटतोय त्या प्राइसमध्ये तुम्हाला कुठेच भेटणार आहे असा बेस्ट क्वालिटीचा। तर याच बद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। पण त्याआधी जर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला नका फ्रीमध्ये, कारण खूप मेल लागते व्हिडिओमध्ये, पण काही सेकंड लागतात। तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला। केलं असेल धन्यवाद आणि अजून केलं असं करून घ्या। चला मग थोडेसे सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करूया आणि अनबॉक्सिंग करूया। चला तुम्हाला सिनेमॅटिक शॉट आणि अनबॉक्सिंग आवडली असेल, थोडं आपण या माईकबद्दल बोलूया। स्पेशल म्हणजे हा माईक का घ्यावा, याचे फायदे काय तोटे काय सर्व तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप। तुम्ही सिनेमॅटिक शॉटमध्ये पाहिलं असेल असा हा एक छोटासा केज होतो, ह्याच्यामध्ये माईक आहे, तुम्हाला दाखवतो मी काढून ठेवलं आहे बघा। ह्याच्यामध्ये असा एक रिसिव्हर येतो, तुमच्या टाईप सी मध्ये कनेक्ट होतो, म्हणजे जो चार्जिंग सॉकेट असतो त्याच्यामध्ये, आणि असा हा माईक आहे याच्यामध्ये येतो। आणि जर तुमच्याकडे आयफोन असेल तर तुम्ही आयफोनलाही कनेक्ट करू शकता। तर तुम्हाला त्याच्यासोबत असा एक कनेक्टर येतं बघा, आयसोचा कनेक्टर येतो, तुम्हाला फक्त कनेक्ट करायचं आहे आणि तुमच्या जो आयफोन असेल किंवा अँड्रॉइड फोन असेल त्याच्या चार्जिंग केस लागते तर तुम्ही कनेक्ट करू शकता। आणि हे घेण्याचं मागचं कारण एकच आहे, मी गेली 3-4 वर्ष झाले मी हा असा लेपल माईक यूज करतो। तुम्ही बघत असाल तुम्हाला लेपल माईक इथं दिसतोय आणि तो माझ्या मोबाईलला दुसऱ्या मोबाईलला कनेक्ट असतो। जेव्हा मी एडिटिंगला बसतो तो ऑडिओ आणि व्हिडिओ मॅच करतो, त्याला खूप वेळ जातो। ती प्रोसेस जी आहे त्याला समजा तुमची 2 तास जाणार आहे, 3 तास पण जातात, डिफरंट आहे तुम्ही कसं शूट केलेलं आहे, तुम्ही किती बोललेला त्याच्यावरती आहे। तर खूप वेळ जायचा, आम्ही कधी लॉंग राईडला पण जातो तेव्हा मला या गोष्टी करता येत नाही, किती वेळ मॅच करणार। तर त्याचं सोल्युशन म्हणून वायरलेस माईक आपण घेऊन आलेलो आहोत। तर जसं की आहे मी तुम्हाला मोबाईलला कनेक्ट करून दाखवतो, ह्याचे काय फीचर्स आहेत त्याबद्दल आपण बोलूयात। थोडक्यात जर सांगायचं म्हटलं, मोबाईललाही माझ्या मोबाईललाही कनेक्ट करून दाखवतो। सध्या जी ऑडिओ क्वालिटी येते ती माझ्या या लेपल माईकने येते,
थोड्यात मी ऑन करतो, पण त्याच्याआधी तुम्हाला काही फीचर्स सांगतो. जर तुम्ही ह्याला चार्ज केलं तर तुम्ही चार्जिंग केससोबत ह्याला 20 तास तुम्ही यूज करू शकता. पण थंड वातावरणात तुम्ही गेलात तर लवकर बॅटरी ड्रेन होते, तर 5 तास पण कमी पडतील. तर ह्याचे 2 मॉडेल येतात. आता मी जो घेतला सिंगलवाला जो घेतला, पण हा युनिव्हर्सल आहे, म्हणजे कुठल्याही फोनला कनेक्ट होतो. आणि अजून एक येतो, तुम्हाला स्क्रीनवर जर दिसत असेल, त्याच्यामध्ये 2 येतात. ते आपण पॉडकास्ट पण करू शकतो. समजा माझ्या बाजूला कोण बसला आहे, मी त्यालाही असं सेम माईक देऊन इथे, म्हणजे 2 माईक येतात त्याच्यामध्ये आणि एकच रिसिव्हर असतो. त्यांच्या व्हिडिओचा ऑडिओ आणि तुमच्या व्हिडिओचा ऑडिओ, म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये ऑडिओ क्वालिटी सेम येते आणि 1 नंबर क्वालिटी येते. तर असं काय आहे, तो मला वाटते 2700 का 2800 रुपयाला येतो. आणि हा जो मला भेटला, हा आता मी तुम्हाला सांगणार नाही कितीला घेतला, पण ह्याची प्राईस सांगतो तुम्हाला. 1800 का 1700ला भेटतो, मला कमीमध्ये भेटला आहे. मला हा खूप स्वस्तामध्ये भेटला आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडपर्यंत सांगेलच मला कितीला भेटला आहे. त्याच्यामध्ये नॉईज कॅन्सलेशन पण आहे, 3 स्टेपमध्ये आहे. एकमध्ये थोडीशी, म्हणजे आजूबाजूचं जे आवाज आहे थोडासा कमी होतो. सेकंडमध्ये करतो, पण थर्डमध्ये थोडंसं मला मी खूप सारे ऐकलेत, तर त्यामध्ये मला थोडंसं खटक आहे. म्हणजे डायरेक्ट व्हिडिओ शूट नाही करत आहे, मी थोडं टेस्ट केल्यानंतरच हा व्हिडिओ शूट करतो आहे. याच्यानंतर जो ऑडिओ तुम्हाला ऐकायला येणार आहे ती ह्याच वायरलेस माईकने तुम्हाला ऐकायला येणार आहे. आणि आता जो तुम्हाला आवाज येतो ते ह्याच वायरलेस माईकने येतो. मला कमेंट करून सांगा नक्कीच कसा तुम्हाला आवाज ऐकायला येतो आहे. आणि सध्या आता घर बंद असल्यामुळे तुम्हाला थोडासा इको साऊंड ऐकायला येईल, पण ह्यात मी टेस्टिंगसाठी गोष्ट आणलेली आहे. बघा, आता पंखा चालू आहे खाली, हा पोर्टेबल पंखा तुम्ही बघत असाल, तर मी इथे घेऊन येतो. आता इथं नॉईज कॅन्सलेशन कसं तुम्हाला दाखवतो. इथे एक बटन आहे, हे तुम्ही क्लिक केलं इथं बघा, तुम्हाला LED 2 वेळा ब्लिंक होईल बघा. ओके, आता मला सांगा नॉईज कॅन्सलेशन कसं येतं, म्हणजे तुम्हाला माझा आवाज क्लिअर येतोय का नाही ऐकायला. आता मला कळत नसेल, मी जेव्हा एडिटिंगला बसेल तेव्हा कळेलच. आता एक स्टेपचं झालं, मी दुसरी स्टेप करून बघतो. आता कशी व्हॉइस क्वालिटी येते, आय थिंक मला वाटतं बेटरच येतात. आणि अजून एक लास्ट जी आहे ती आपण चेक करूया. ही जी फायनल आहे, म्हणजे मला वाटतं रोबोटिक आवाज तुम्हाला ऐकायला येत असेल, पण जर तुम्ही बाहेर जाल तर ह्याची खूप क्वालिटी चांगली येते. म्हणजे तुम्हाला थोडंफार बऱ्यापैकी तरी बाहेर त्रास होणार नाही. आता आपण बाहेर जाऊया आणि ह्याची टेस्टिंग करूया. म्हणजे थोडंसं गरजेच्या ठिकाणी गेलो आपण, कळेल की आपली जी क्वालिटी जी आहे ती कशी येते. चला, आता आपण बाहेर आलेलो आहोत आणि जी आता ऑडिओ क्वालिटी तुम्हाला ऐकायला येते ती मोबाईलच्या माईकची आहे. थोडं नॉईस तुम्हाला मागचा येत असेल. आता मी माईक चेंज करतो आणि तुम्हाला वायरलेस माईकची क्वालिटी ऐकवतो. आणि आता जी ऑडिओ क्वालिटी तुम्हाला ऐकायला येते त्या वायरलेस माईकनी आहे. नक्कीच तुम्हाला डिफरंट कळत असेल आधीच्या आवाजात आणि आत्ताच्या आवाजामध्ये. आणि माझ्या मागं तुम्हाला रस्ता दिसतोय सुंदर असा. आता सध्या मी येऊरच्या घाटामध्ये आहे. इथून पुढे गेल्यावर येऊर गाव लागतं, इथून बघत असेल. आणि नक्कीच तुम्हाला माईकची जी क्वालिटी आहे त्यात तुम्हाला फरक जाणवत असेल. आता जे 3 स्टेज आहेत, जसं की नॉईज कॅन्सलेशन, ते आपण यूज करू. आता बघा बाजूला आवाज येत असेल तुम्हाला, मी एकदा क्लिक करतो याच्यावरती. आता तुम्हाला नॉईज कॅन्सलेशनमध्ये थोडासा फरक जाणवत असेल. आता माझ्या बाजूने गाडी गेली, नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये फरक जाणवत असेल. मी आता सेकंड स्टेप कनेक्ट करतो. आता सेकंड नंबरचं नॉईज कॅन्सलेशन मी ऑन करतो. आताही तुम्हाला थोडाफार फरक जाणवत असेल. आणि याच्यानंतर थर्ड नॉईज कॅन्सलेशन मी जेव्हा ऑन केलं तर तुम्हाला थोडासा रोबोटिक आवाज ऐकायला येत असेल. बघा, आता तुम्हाला डिफरंट कळत असेल तिन्ही व्हॉईसमध्ये. बघा, माझ्या बाजूला रिक्षा गेली तरी तुम्हाला एवढा आवाज आला नसेल, थोडंफार येतो आणि मस्त आहे. आणि याच्यानंतर आपण जी टेस्ट करणार ती म्हणजे ह्याची जी लेंथ आहे, म्हणजे आपण किती मीटरपर्यंत ह्याला यूज करू शकतो. जसं कंपनी सांगते 65 मीटरपर्यंत आपण त्याला यूज करू शकतो. समजा मी मोबाईल स्टँडवरती लावला आणि 65 मीटरपर्यंत ह्याची रेंज आहे माईकची, आपण तीही चेक करूया. चला, आता तुम्हाला जी व्हॉइस क्वालिटी येते त्या माईकनी येते आणि नक्कीच तुम्हाला आवाज एकदम क्लिअर ऐकायला येत असेल. आता मी थोडं मागे जातो, म्हणजे मला कळेल की याची रेंज कितपर्यंत आहे. तसं कंपनी तर सांगते की 65पर्यंत जाऊ शकते. आपण चेक करूया. थोडंसं पुढे जातो म्हणजे ऐकायला येईल.
माझ्या मागं तुम्हाला झाड दिसत असेल, मला वाटतं 30 मीटरचं अंतर असेल आय थिंक. हे अजून थोडंसं आपण मागे जाऊ. आता हे 50 मीटर तरी अंतर असेल माझ्या अंदाजे तरी. आणि इथपर्यंत जर येऊन जर व्हॉइस क्वालिटी चांगली येत असेल तर मी तर बोलतो बेस्ट माईक आहे हा एका यूट्यूबरसाठी किंवा व्हिडिओ क्रिएटरसाठी. एक नंबर व्हॉइस क्वालिटी आहे. आणि जर तुम्हाला हा माईक घ्यायचा असेल तर ग्रीन ऑरो कंपनीचा इथं तुम्हाला दिसत असेल. ह्याची जी प्राईस मला पडली 1519 रुपये. जर तुम्हाला घ्यायचं असेल याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की तुम्ही घेऊ शकता. आणि जर कोणाला ऑफलाईन घ्यायचं असेल आणि अजून स्वस्त्यामध्ये तर माझा इंस्टाग्राम आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर तुम्ही मला मॅसेज करू शकता. मी तुम्हाला सांगेल तो कुठे भेटतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याला जर कनेक्ट करायचं असेल एकदम सोपं आहे. तुम्हाला मॅन्युअलमध्ये दिसेलच पण तरी पण सांगतो. सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला OTG जे कनेक्शन जे ऑन करायचं असं ह्याच्यावर दाखवलं जातं, पण तरीसुद्धा हे ऑन होत नाही. माईक थोडा प्रॉब्लेम होतो. तुम्हाला स्क्रीनवरती स्क्रीनशॉट दिसत असेल, तुमच्या सेटिंगमध्ये जाऊन साऊंड आणि व्हायब्रेशनमध्ये जायचं. तिथं गेल्यावर मला एवढं आठवत नाही आहे, मग स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल, जाऊन तुम्ही ते ऑन करा आणि तुम्हाला खूप छान अशी व्हॉइस क्वालिटी यायला सुरुवात होईल. आणि आय होप तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल. आवडलं असेल तर लाईक करा. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघता आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला नका, फ्रीमध्ये आहे. कारण खूप मेल लागते व्हिडिओ बनायला, पण काही सेकंड लागतात तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला. केलं असेल धन्यवाद. आणि अजून केलं तसं करून घ्या. चला पुन्हा भेटू अशाच काय व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. निवांत वडतरे. चला.